नमस्कार मंडळी, मी कविता स्वागत करते तुमचे सखी चॅनलमध्ये। तर आजकाल पाणी एवढं अशुद्ध येतं आणि आमच्याकडे इलेक्ट्रिक फिल्टर नाही आहे, म्हणून मी तुरटीचा वापर करून पाणी शुद्ध करते। सकाळी पाणी आल्यानंतर तुरटी फिरवून ठेवते, 8 तासानंतर मग ते पाणी वापरायला घेते। आज माझी तब्येत ठीक नाही तर मुलाने मला चहा करून दिला, मस्त आल्याचा गवती चहा टाकून वगैरे। शांतपणे बसून तो चहा घेतला, त्यानंतर मग मी कामाला सुरुवात केली। संध्याकाळपर्यंत मला ताप पण भरला होता, सर्दीने घसा पण खूप दुखत होता। मग मुलाने नाश्त्यासाठी स्वतःच नूडल्स बनवले आणि सर्वांसाठीच बनवले त्याला मी लहानपणापासूनच जेवण वगैरे बनवायला, स्वतःचे कपडे धुवायला आणि मी आजारी असल्यानंतर घरामध्ये मदत करायला शिकवलेलंच आहे। त्याच्यामुळे त्याला फोर्स करावा लागत नाही, तो स्वतःहूनच सर्व काही करतो। खरंच इतका छान मुलगा मिळायला नशीब लागतं। एक नंबर, छान केली। आपण तुला हॉटेलमध्ये कामाला ठेवू। भूषणला ठेवा, पण भूषणच्या हाताखाली कामाला लागतो मी। आठ तासानंतर बघा हे पाणी किती खराब आहे। सकाळी तुरटी फिरवली होती त्यामध्ये, म्हणजे अक्षरशः बारीक बारीक किडे त्याच्यामध्ये फिरतायत असं दिसतंय। आणि आपल्याला रोज एवढं घाण पाणी येतं पिण्यासाठी, म्हणून सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या। पाण्यामुळे बरेचसे आजार होतात। स्वयंपाकाचं पाणीसुद्धा तुरटी फिरवून नंतरच ते वापरा। आजकाल शुद्धता अशी काही राहिली नाही, त्यामुळे माणसाला बरेचसे आजार व्हायला लागलेत। संध्याकाळी जरा बरं वाटल्यानंतर मसाले भात केला, अळूच्या वड्या आणि पापड केले। कारण तब्येत ठीक नव्हती, त्याच्यामुळे भाकरी कालवण काही करायला अंगात ताकदच नव्हती अजिबात, म्हणून मग शॉर्टकट केला। भाज्या नव्हत्या, मग कडधान्य होती, वाटाणा चणे, ते टाकूनच मस्तपैकी मसाले भात केला। सर्वांनी छान आवडीने खाल्ला तो। माझी तब्येत चांगली नसेल तर माझा मुलगा, माझा नवरा मला मदत करतात, कारण आपण एकमेकांची काळजी घेतली तरच प्रेम वाढेल। आणि आम्ही घरामध्ये तेच करतो, नेहमी एकमेकांची काळजी घेतो। तर अशा प्रकारे आजचा दिवस संपला। उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, नवीन काहीतरी घेऊन। तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा, खुश राहा।